चालू करूया. आले का सगळे? ऐकायला येतंय? हो ऐकायला हो येते का ऐकायला? हो हो नमस्ते. हॅपी डे. नमस्ते. कॅमेरा ओपन करा. मॅम माझा जरा इश्यू आहे, मी बाहेर आहे ना म्हणून कॅमेरा ऑफ ओके ओके, केलाय. चालेल चालेल, हरकत नाही. स्टार्ट करूया आपण ना, मुग्धा मॅडम. हॅलो मॅम हाय. हा मी हाय. ड्युटीवर आहे ना ओके म्हणून ओके, चालेल जरासं चालेल, स्टार्ट करूया आपण ना. हा मध्ये मध्ये ऑन करेन मी कॅमेरा ओके ओके, काय जमेल तर. हरकत नाही. तिकडनं माईक क्लोज करा तुमचं. बंद करा. आज आपण अफर्मेशन म्हणजे काय, कसे करावे शिकणार आहोत आपण आज. येते ना, ऐकायला येते ना? हो हो मॅडम येते. हां, अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे. अफर्मेशन म्हणजे नकारात्मक विचार ओळखा. तुम्हाला बदलायचे असलेले नकारात्मक विचार ओळखा. सकारात्मक विधान तयार करा. सकारात्मक वर्तमान काळात आणि वैयक्तिक अफर्मेशन तयार करा. एकच मिनिट. एखादी व्यक्ती आजारी पडते म्हणजे आपले वाक्यच आपण तयार करतो अफर्मेशनचे, वाईट आणि बरोबर म्हणजे चुकीचे आणि चांगले. आपल्या बोलण्यातूनच आपण चुकीचे शब्द जर सेंटेन्स तयार केले तर आपल्याला त्रास होतो. युनिव्हर्सला नाही हा शब्द आवडत नाही. आपण कसं बोलतो, एखादी व्यक्ती कशी बोलते की मी आजारी पडत नाही. एक मिनिट, त्याआधी कालची प्रार्थना पाठ केली आहे का सगळ्यांनी? हो पाठ आहे ना, मी मध्येच, आपल्याला गरज लागणार आहे आज त्याची. एखादी व्यक्ती म्हणजे अशी डायरेक्ट बोलते मी आजारी पडत नाही, हमखास ती 2 दिवसांनी आजारी पडणार. नाही हा शब्द आलाय. त्यापेक्षा बोलायचं मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे, मी हेल्दी आहे. हा शब्द वापरायचा. कळत नकळत बोललेले अफर्मेशन, असे जर चुकीचे अफर्मेशन जर आपण बोलले तर इफेक्ट होतो, आपण आजारी पडतो. मग त्याचपेक्षा आपण चांगले बोलून अफर्मेशन चांगले तयार केले, चांगले बोलले तर आपल्याला त्याचा किती फायदा होईल. युनिव्हर्स त्याचा आपल्याला फायदा किती देईल त्या अफर्मेशनचा. कळतंय? हो हो ओके. अफर्मेशन कुठे व कसे करायचे, काय पद्धत आहे ती आपण बघूया. मासाऊ ई मोठो आहे, त्यांनी पाण्यावर अन्नावर जसे अफर्मेशन दिले आहे, दाखवते मी. एकच मिनिट. हां, हे बघा, तिन्ही बॉटलमध्ये भात ठेवलेला आहे, दिसतंय ना? हो त्याला अफर्मेशन दिलेले आहे. डॉक्टर ई मोठो आहे, त्यांनी अफर्मेशन दिलेलं आहे. त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. एकावर लव नथिंग आहे, हेट आहे. तर ह्या तिन्ही बॉटलला त्याने म्हणजे ह्या एका बॉटलला चांगलं चांगलं बोलले, प्रेम दिलं. दुसऱ्या बॉटलला काहीच नाही बोलले आणि तिसऱ्या बॉटलला भरपूर हेट वगैरे केलं त्यांनी. खूप वाईट बोलले, तू चांगला नाहीस, हेच तसंच, जसं आपण बोलतो आपल्या जीवनामध्ये तसं. त्याच्यानंतर थोडे दिवसातच बघा, तांदळाचं भाताचं काय रूपांतर झालंय. ज्याला प्रेम दिलंय तो भात कसा आहे, ते राईस एकदम चांगले आहे. आणि ज्याला काहीच बोललो नाही ते पण चांगले नाहीयेत, आणि हेट केले तर त्याला तर बुरशी आली आहे पूर्ण. कळतंय?
आपल्या अफर्मेशन वर्क करतात. फूड आणि अन्नाला पण फूडला पाण्याला आपण चार्जिंग देऊ शकतो, अन्नाला पाण्याला. त्याचबरोबर तुमच्या घरातील प्रत्येक लोकांना आजारी असेल, औषधाला औषधाला पण तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. नेहमी औषधं आपण खातो आपण, जर त्यांना तुम्ही अफर्मेशन द्यायला सुरुवात केली तर खरंच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जशी रेखीची प्रार्थना दिली आहे, ती रेखीची प्रार्थना बोलायची आणि ते आपण जे खातो औषध त्याला अफर्मेशन दिले की बाबा ही औषधं माझी कायमची बंद होऊ दे, माझ्या जीवनातून ही कायमची दूर 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 होऊ दे. नाही शब्द नाही बोलायचा, तुमचे तुम्ही सेंटेन्स तयार करायचे आधी आणि मग औषधाला पाण्याला वगैरे अफर्मेशन द्यायचे, चार्जिंग करायची. आता आपण एक प्रयोग करूया. एका ग्लासामध्ये पाणी आणा सगळ्यांनी, जे जे आहेत अवेलेबल त्यांनी आणा, ज्यांना नाही जमत आहे त्यांनी ठीक आहे, ओके. आणलं का? हा, काचेच्या ग्लासामध्ये आणलं तर चांगलं, पण आता स्टीलचा ग्लास असेल तरी चालेल, काय धडपड करू नका. पुढच्या नेक्स्ट टायमाला तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा प्रयोग करताय थोडं. आणि आता लक्षात ठेवा, रेखीच्या प्रत्येक साधकाने काही करताना, हिलिंग देताना पहिली प्रार्थना बोलायची आहे रेखीची. बोलून घ्या रेखीची प्रार्थना. लक्षात आहे ना? मनातल्या मनात बोला. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रातून तुमच्या 7ही चक्रांमध्ये, ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर वर वर, इथे चक्रांची नावं घ्यायची गरज नाही. खालून वर 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 अनाज चक्रात, अनाज चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातामध्ये प्रवाहित होत आहे. हे आता ग्लास ठेवलाय ना तिथे, असं हे करा, कप शेप मध्ये ग्लासाच्या बाजूला. हा, त्याला पाण्याला अफर्मेशन द्यायचं आपल्याला. केलं सगळ्यांनी? हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. हे पाणी, नाही तुम्ही मनातल्या मनात बोला, मी बोलते माझ्या मागून, तुम्ही मनातल्या मनात बोला. हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. हे पाणी प्यायल्याने मला उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या मनातली कुठचीही इच्छा असेल, पाण्याला बोला. माझी औषधं कायमची दूर झालेली आहेत, मी स्वस्थ आहे, निरोगी आहे, हेल्दी आहे. आणि ते पाणी पिया. आता हातातून जेव्हा संवेदना येतात ना, तोपर्यंत ते पाण्याला अफर्मेशन द्यायची तुम्ही, आणि हातातले कंपन थांबले की ते पाणी पियायचं. पिया बघू पाणी. हळूहळू पिया, हळूहळू पिया, घाई करू नका. पाण्याच्या चवीमध्ये थोडा फरक जाणवला का तुम्हाला? जाणवला ना? ओके. हे आता ते तुमचे अफर्मेशन तसे तुम्ही करायचे की बाबा मला पाण्याच्या बाबतीत किंवा अन्नाच्या बाबतीत, जसं जेवण पण आपण नेहमी बनवतो त्याला पण एक अफर्मेशन वगैरे द्यायची. अन्नाला पण, जे मी अन्न बनवत आहे ते उत्तम होत आहे, माझ्या घरच्यांना आवडत आहे, असे हात हे करून प्रार्थना करून, हे अन्न खाल्ल्यामुळे माझे घरचे निरोगी आहे, स्वस्थ आहेत, माझं कौतुक करत आहेत, असे तुमचे तुम्ही अफर्मेशन करू शकता. एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला पाण्याचं, कळतंय ना? ऊर्जा तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता अफर्मेशन मी काही देणार आहे तुम्हाला, ते पण तुम्ही लिहून घेत असाल तर ठीक आहे, नंतर मग व्हिडिओ बघून बघून तुम्ही नंतर पॉज करून लिहून घ्या.
माठाला तुमचं माठ असतं घरातलं पाण्याचं काय कशात ॲक्वागार्ड किंवा माठ असतं त्याला पण तुम्ही हिलिंग दिलीत ना की ह्या पाण्यामुळे माझे घरातले सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे, त्यालाच डायरेक्ट दिलीत तरी आपण सारखं पाणी पितो ना त्यातलं दिवसभरात. अन्नाला पण अफर्मेशन द्यायचे. सेम रेकीला कॉल करायचा आहे. जेवताना जसं जेवणाचा ताट आहे त्याला पण तुम्ही अफर्मेशन दिली तरी चालेल, औषधाला अफर्मेशन दिली तरी चालेल. मुलांची एक्झाम असते, मुलं घाबरतात, तर एक्झामला जाताना त्यांना पण हिलिंग दिली तरी चालेल. त्यांच्या पेनांना हिलिंग द्यायची, म्हणजे विसरता कामा नये ते. 2 पेन त्यांचे घ्यायचे, त्यांना सेम रेखीला कॉल करायचा आणि अफर्मेशन द्यायची की ह्या पेनात म्हणजे अभ्यास त्यांचा व्यवस्थित लक्षात राहू दे, ह्या पेनामुळे त्यांना बरोबर पेपर सोप्पा गेलेला आहे, असं तुमचे अफर्मेशन चांगले बनवा. फक्त नाही बोलायचं नाही. निसर्गाला नाही आवडत नाही, युनिवर्सला. ओके. आणि ज्याला रेखी देतो आपण, लक्षात ठेवा, ज्याला पण रेखी देतोय त्याचे आभार मानायचे, मुलांचे पण आभार मानायचे, घरच्यांचे पण आभार मानायचे. जसं पाणी पिणार, जेवणार वगैरे. तुमच्या घराला अफर्मेशन द्यायचे, माझं घर चांगलं आहे, प्रत्येक माझ्या घरात येणारा चांगला व्यक्ती असेल, माझ्या म्हणजे घराला नजरेपासून, वाईट नजरेपासून खूप खूप दूर राहील माझं घर, खूप छान आहे माझं घर. एकच मिनिट. आता अफर्मेशन मी सांगते, ते लक्षात घ्या. अफर्मेशन: जेवताना चांगल्या मनाने जेवण बनवा. अफर्मेशन द्या. मुलाचं लग्न होत नसेल तर मुलाला बोला असं, माझ्या मुलाला त्याला उत्तम साथीदार, उत्तम जोडीदार मिळू दे, त्याचं सगळं छान सुरळीत पडू दे. माझ्या मुलाला XYZ कंपनीमध्ये नोकरी लागलेली आहे, छान चांगल्या पगाराची. मग तिथे तुम्ही किती पण अमाऊंट टाका, किती पैशाची, ते किती टाकायचे तुमच्या ह्याच्याने, त्याच्या शिक्षणाच्या हिशोबाने वगैरे तसं टाका तुम्ही. त्यामुळे त्याची खूप प्रगती होत चालली आहे, तो खुश आहे, तो आम्हाला पण खुश ठेवतो, आनंदी ठेवतो. साहजिकच तो खुश राहिला तर तुम्हाला पण ठेवणार ना. आणि अफर्मेशनमध्ये पण बोलायचं, आम्हाला पण तो खुश ठेवतो. युनिव्हर्सला कळू दे की तो पण आनंदी आणि तुम्ही पण आनंदी आहे. मग बघा कसा तुम्हाला छान रिझल्ट येईल. आणि बोलायचं, मी हेल्दी आहे, मी आनंदी आहे. कोणतीही भाषा असली तरी चालेल, हिंदी, मराठी, इंग्लिश, कुठची पण चालेल, फक्त त्याच्यात भाव पाहिजे. रेकी भावनांवर काम करते. माझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, मी हिलिंग पॉवर स्ट्रॉंग, माझी हिलिंग पॉवर स्ट्रॉंग आहे. आमचं दोघांचं बॉन्डिंग छान आहे, नवरा बायकोंचं किंवा मुलाचं आणि तुमचं, सुनेचं किंवा तुमचं, आमची बॉन्डिंग चांगली आहे. पैसा सहज माझ्याकडे येतो, मी पैशाला अट्रॅक्ट करते, पैशाच्या विविध संधी माझ्याकडे चालून येतात. नाही बोलायचं नाही. आय एम मनी मॅग्नेट हा शब्द नेहमी बोलायचा. आय एम मनी मॅग्नेट. दिवसभरात घरात तुम्ही बोलू शकता, आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. मी केलेल्या कामातून मला चांगलेच रिझल्ट येतात. झालं लिहून स्वाती मॅडम? आणि लक्षात ठेवा, रेखीला तुम्ही कॉल करताना तर हे इमॅजिन करायचं, ब्रह्मांडातून वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या, ही लिहूनच ठेवा. तुम्हाला पाहिजे तर आत्ता लिहून ठेवा ही प्रार्थना, जर तुम्हाला नसेल समजत तर. समजते का तुम्हाला ही प्रार्थना? हा, समजते ना? ओके, ठीक आहे. रोज आंघोळीच्या पाण्यात थोडं मीठ टाकायचं, खडे मीठ असतं ना, समुद्र मीठ, ते टाकायचं. ज्यांच्याजवळ समुद्र असेल ना तर हप्त्यातून 1-2 वेळा जाऊन तिथे तुम्ही पाण्यामध्ये जरा हातपाय धुवून पण आलात तरी चालेल. निगेटिव्ह एनर्जी दूर होते तुमच्यापासून. नेहमी पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह राहू नका. व्हिज्युअलायझेशन करा तुम्ही, तुमचा ऑरा चांगला राहील. आता आपण 24 बॉडी पॉइंट शिकणार आहोत आणि हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. खूप चांगलं, हे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही केलात ना तर तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल.
हे पाण्याला अफर्मेशन बघा असं आणि अन्नाला अफर्मेशन दिसतंय. स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला. स्वाती मॅडम काढला का? हो हो काढलं. हे बघा. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची प्रिंट काढून घरी ठेवून द्या. हा आपण सुरुवात करूया. आता जसं जसं मी सांगेन आणि जसं 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 पिक्चरमध्ये आहे तसं डोळ्याचे हिते, डोक्याचे हिते, गळ्याचे हिते, डोक्याचे हिते, हात तसे जसे मी सांगत जाईन तसं तसं ठेवत जा. पिक्चरमध्ये बघून ठेवत जा. हा, रेखीला कॉल करा. केलेलाच आहे, कट केलेली नाही. आता तुम्ही कॉल केले आहेत ना रेखीला. पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हिलिंग करत असाल स्वतःला किंवा दुसऱ्याला, तेव्हा पहिला रेखीला कॉल करायचा. हे मस्ट आहे, लक्षात ठेवा. रेखीला कॉल केल्याशिवाय तुमचं काम होणार नाही. हातामध्ये अफर्मेशन द्यायचे आहेत. नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत. चष्मा असेल तर फर्स्ट, चष्मा असेल तुम्हाला तर काढून ठेवा तो. हाताला रब करा. स्टार्ट करूया. फर्स्ट पॉइंट, डोळ्यांना हात लावू नका, वरच्यावर ठेवा. अफर्मेशन बोला. आता मी बोलते तसं माझ्या मागून मनातल्या मनात बोला. हा, माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत. आता कोणी मध्ये बोलू नका, अजिबात मनातल्या मनात बोला, कोणी मध्ये बोलू नका. माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत. ज्या लोकांचा चष्मांचा नंबर कमी होणार आहे, जर हा प्रयोग 1 महिना रेग्युलर केला तर जवळजवळ 3 मिनिटे ही रेखी एनर्जी तुमच्या डोळ्यांना लागली पाहिजे. रोज सर्व बॉडीला हिलिंग द्यायला टाइम नसेल तर आज अर्धी बॉडी पार्टला द्या व उद्या अर्ध्या बॉडी पार्टला द्या. 2 ते 3 दिवसात द्या, चालेल. आता लक्षात ठेवा, माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे जग बघत आहे. ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या डोळ्यांना लागत आहे. व्हिज्युअलायझेशन करा, व्हिज्युअलाइज करा आणि ही एनर्जी तुमच्या डोळ्यांना लागत आहे. हातातून व्हायब्रेशन संपेपर्यंत करा. इमॅजिन करा, वाईट एनर्जी तुमच्या म्हणजे सहस्त्र चक्रातून तुमच्या डोळ्यात जात आहे. सेकंड पॉइंट, ब्रेनवर दोन्ही हात ठेवा, डोक्यावर. दोन्ही हात डोक्यावर ठेवा. माझा मेंदू स्ट्रॉंग आहे. इथे डोकं जरी बोललं तरी चालेल. माझा मेंदू स्ट्रॉंग आहे. माझ्या मेंदूमध्ये नेहमी चांगले विचार येतात. माझे निर्णय नेहमी योग्यच असतात. तिसरा पॉइंट, आपले दोन्ही हात कानावर ठेवून बोला. थोडं डिस्टन्स ठेवा, असं चिटकवू नका. थोडंसं एनर्जी अशी दिसतंय ना, चिटकवू नका, असं ठेवा. आपले दोन्ही हात कानावर ठेवून बोला. माझे दोन्ही कान स्ट्रॉंग आहे व योग्य पद्धतीत काम करत आहेत. मी अगदी स्पष्ट ऐकू शकते. माझ्या कानावर नेहमी चांगलेच ऐकू येते. चौथा पॉइंट, मस्तिष्क डोक्याच्या, माझं थर्ड इथे ॲब्रोच्या मध्ये. माझं थर्ड आय पॉवरफुल आहे. माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. एक डोक्याच्या मागून हात ठेवा आणि एक डोक्याच्या पुढे ठेवा, असा. चला, पाचवा पॉइंट, दोन्ही हात डोक्याच्या मागून ठेवायचे असे व क्राऊन चक्राला अफर्मेशन द्यायची आहे. माझं क्राऊन चक्र व त्याभोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्ह आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. 6वा पॉइंट, एक हात गळ्यावर असा आणि एक हात मागे. याच्यात बघत जा तुम्ही, आहे बघा पॉइंट जसे मी दिलेत ना. 6वा
10 नंबर आहेत बघा, दिसतंय ना? हं. एक हात गळ्यावर ठेवा व एक मागे ठेवा. गळ्यावर माझे थ्रोड चक्र, थायरॉइड आणि थ्रोड चक्रावर संबंधित सगळे आजार अवयव बॅलेन्स आहेत, ॲक्टिव्ह आहेत, चार्ज आहेत. 7 गळ्यावर दोन्ही हात थोडं गळ्याच्या खाली करायचंय, थोडं इथे इथे याला, इथे नाही यायचं, इथे थोडं याला, एक इथे ठेवा, एक असा ठेवा. असा चिटकवू नका, थोडा पुढे ठेवा असा. सेम अफर्मेशन आहे गळ्याच्या इथे पण, की माझं थ्रोड चक्र ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहे, चार्ज आहे, ऍक्टिव्ह आहे. 8 हार्ट चक्र, दोन्ही हात हार्टवर. हार्ट चक्र, माझे हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे अवयव स्ट्रॉंग आहेत आणि ही दिव्य रेखेची ऊर्जा हार्ट चक्रात योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. मणिपूर चक्र, त्याने हात दाखवलाय तसं बघा. 9 पोटाच्या बेंबीच्या 4 बोट वरती, हार्टच्या खाली, आपल्या नाभीच्या 4 बोटे वरती माझे मणिपूर चक्र आणि त्याच्या भोवतीचे सारे अवयव चार्ज, ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहेत. 10 माझ्या लेफ्ट साईडची किडनी, 10 ह्या साईडला, पिक्चर मध्ये बघून करा हा मॅम. माझ्या लेफ्ट साईडची किडनी, पॅनक्रियाज बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. वाईट प्रकाश बघा व किडनीत प्रवाहित होत आहे, व्हिज्युअलाइज करा. हे आपल्याला डायबिटीजला पण खूप काम करेल हे अफर्मेशन. शिवाय ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांना पण खूप काम करेल. 11 साईडची किडनी, माझ्या राईट साईडची किडनी ऍक्टिव्ह आहे, योग्य प्रमाणात, साईडला घ्या, साईडच्या किडनीला योग्य प्रमाणात इकडे सगळे अवयव काम करत आहेत. 12 घ्या, माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत, हेल्दी आहे, डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे माझे दोन्ही लंग्स प्रॉपर काम करत आहे. ते 14 दोन्ही हात पोटाजवळ ठेवा, सॉरी 13 दोन्ही हात पोटाजवळ ठेवा. माझे स्वादिष्टान चक्र बॅलन्स, चार्ज व ऍक्टिव्ह आहे, दिव्य रेखेची ऊर्जा तिथे प्रवाहित होत आहे. बेंबीच्या 4 बोट खाली, रूट चक्र, युरिन आणि माकड हाडाच्या जवळ, त्यांनी पिक्चर दाखवलाय तसा हात ठेवा, याच्यामध्ये दोन्ही हात ठेवा. माझे रूट चक्र आणि त्या जागेचे सर्व अवयव चार्ज, बॅलन्स आहेत. नेक्स्ट 15 दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहे आणि त्यामधील सर्व अवयव बॅलन्स आहेत व ऍक्टिव्ह आहेत. 16 दोन्ही पायांच्या टाचा, दोन्ही हात टाचा नंतर टाचा वर ठेवा. टाचा बघा कसं आहे, तसं तुम्ही बसून घ्या. बोलू का? दोन्ही पायांच्या टाचा, दोन्ही हात टाचांवर ठेवा व हिलिंग द्या. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्ह आहेत, मी छान उत्तम प्रकारे चालू शकते, फिरू शकते. 17 माझे दोन्ही पायांचे तळवे चार्ज, ऍक्टिव्ह आणि दिव्य रेखीच्या ऊर्जाने योग्य प्रमाणात तळव्यांवर प्रवाहित होत आहे. रेखीची ऊर्जा योग्य प्रमाणात तळव्यांवर प्रवाहित होत आहे. माझे दोन्ही शोल्डर, नेक्स्ट शोल्डरला हात करा. शोल्डरला बघा कसं केलंय. 18 माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्ह आहेत. 19 एक हात मागून मानेवर व थोडा खाली घ्यायचा आहे. मागच्या साईड थ्रोट चक्र आहे, माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे, माझं थ्रोट चक्र चार्ज आणि ऍक्टिव्ह आहे. 20 दोन्ही हात मागून हार्ट चक्रावर ठेवा. ठेवायला येत असेल तर बघा, नाही तर फुडून करा घोषित. मग
दोन्ही हात मागून हार्ट चक्रावर ठेवा. माझे बॅकचे हार्ट चक्र चार्ज, ॲक्टिव्ह व बॅलन्स आहे. त्याभोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहे. नाभीच्या 4 बोटं वरती मागून मणिपूर चक्र मागून हात ठेवा. माझे मणिपूर चक्र चार्ज, ॲक्टिव्ह व बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीने काम करत आहे. बॅक साईडला, कमरेच्या साईडला पाठीमागे बघा. बॅक साईडच्या किडण्यांवर स्वादिष्टान चक्रावर हात ठेवून माझ्या दोन्ही किडण्या हेल्दी, ॲक्टिव्ह आणि चार्ज आहेत. 23. दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा. माझे स्वादिष्टान चक्र चार्ज आणि बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीने काम करत आहे. लास्ट, रूट चक्र मागच्या राईट साईडने, माकड हाडाच्या जवळ मागच्या साईडने हात ठेवा. माझे रूट चक्र, त्याभोवती सगळे अवयव योग्य पद्धतीने काम करत आहेत. दोन्ही हात जोडा. आपले संपूर्ण दोन्ही हात जोडा. आता हात जोडून उभे राहा. दोन्ही हात जोडा. आपले संपूर्ण शरीर विज्युअलाइज करा. मनातल्या मनात डोळे बंद करा. माझं संपूर्ण शरीर दिव्य रेखीच्या ऊर्जेने योग्य पद्धतीने काम करत आहे, हेल्दी आहे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्स टू मी. थँक्यू युनिवर्स. ह्या प्रत्येक अफर्मेशनला 1 मिनिट. या प्रत्येक अफर्मेशनला आता तुम्ही नेहमी हात रब करा. पूर्ववत या. अजून आपल्याला एक क्रिया करायची म्हणून कॉर्ड कटिंग केलेली नाही आहे, लक्षात ठेवा. कॉर्ड कटिंग करायचीच आहे, पण आता थांबा, अजून एक करायचं आहे. हे जे अफर्मेशन आहे आता दिलेले, तुम्ही व्हिडिओ पॉज करून करून लिहून ठेवा. आणि प्रत्येक अफर्मेशन 3 वेळा बोलायचं. मी आता एकदा बोलली आहे ना, तेवढा आपल्याकडे टाइम नाही आहे. एक अफर्मेशन 3दा बोलायचं. म्हणजे आता लास्टचं मी बोलून दाखवते. रूट चक्र मागच्या साईडने, माझे रूट चक्र, त्याभोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीने काम करत आहे. त्याभोवतीचे अवयव योग्य पद्धतीने काम करत आहे. त्याभोवतीचे अवयव योग्य पद्धतीने काम करत आहे, असं बोलायचं. चला आता एक आपण अजून एक करूया. आता तुमचं कुठचा अवयव दुखत आहे? डोकं दुखतंय कोणाचं, गुडघे दुखतात आहे, शोल्डर दुखतंय, सांगा मला. शोल्डर. शोल्डर. आता लक्षात ठेवा, आपण जसं गवत कसं उपट, रेखीला प्रार्थना तर आपली केलेली आहे. रेखीला प्रार्थना करूनच कामं करायची आहेत, ही लक्षात ठेवा. माझं आता समजा डोक्याचं मी दाखवते तुम्हाला. तर कोणाचं डोकं दुखत असेल ना, तर मी प्रार्थना केलेली आहे रेखीला वगैरे. तर जसं आपण गवत उपटतो ना, तसं उपटायचं 3 मिनिट आणि बोलायचं, डोक्यातले नकारात्मक ऊर्जा सगळी निघून माझ्या हातात आलेली आहे. डोक्यातली नकारात्मक ऊर्जा सगळी निघून माझ्या हातात आलेली आहे. निगेटिव्ह एनर्जी बोला डायरेक्ट. जर बोलायला येत असेल तर बोला निगेटिव्ह एनर्जी. निगेटिव्ह एनर्जी माझ्या हातात आलेली आहे. जसं गवत उपटतो ना आपण, तसं. आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. फूक मारा. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. परत करा. डोकं दुखत असेल तर असं करा. शोल्डर दुखत असेल, ज्याचा गुडघा दुखत असेल, काय कुठचा अवयव दुखत असेल, तर ही प्रोसेस करा. आणि बोला, माझी डोक्यात ते निगेटिव्ह एनर्जी सगळी माझ्या हातात आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. करा. हात दुखत असेल तर हाताचं करा. असं हात दुखत असेल तर हाताचं करा. शोल्डर दुखत असेल तर शोल्डरचं करा. 3 मिनिटं करा. तुम्ही तुमच्याकडे 3 मिनिटं करा. पण आता समजलंय ना तुम्हाला ही प्रोसेस? आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झाले. आता कॉर्ड कटिंग करून घ्या. मी नकारात्मक बाधांपासून
स्वतःची मुक्तता करत आहे. नाभीच्या इथे जाऊन कट 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 3 वेळा करायचं. स्वाती मॅडम असं 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 स्वाती मॅडम कट कट कट. हा एकात एक हात क्रॉस करा ना असे. हा हा बरोबर बरोबर. करा कट कट 3 वेळा. कट कट कट. ओके. आता आपल्या दोन्ही हातामध्ये पण एनर्जी बॉल. आता परत तुम्हाला एकदा ऊर्जा क्रिएट करायला लागेल, कारण आज आपल्याला टॉपिक संपवायचा आहे. झालेलं आहे सगळ्यांचं प्रोसेस. घ्यायचं सेकंड. सगळे तयार आहेत का? घ्यायचं का पुढचं? ठीक आहे. ह्याला पण आता एनर्जी बॉल आहे ना आपल्याला. एकच मिनिट. हा एनर्जी बॉल आहे. हा आपण कसा क्रिएट करायचा? ह्याला पण पहिला रेखीला प्रार्थना करायची आहे आणि ह्याला क्रिएट करायचं आहे बॉलला. तसंच परत ब्रह्मांडातून सॉरी मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे ऐकून घ्या. आता तुम्ही आधी प्रार्थना करायची आहे. चला करूया, सगळ्यांनी प्रॅक्टिसच करा, त्याशिवाय नाही जमणार तुम्हाला. करा परत प्रार्थना करून घ्या. झाली की सांगा झाली. रेखीला कॉल करा प्रत्येकाने. झाले रेखीला प्रार्थना? हात जवळ दूर करा. जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ दूर जवळ दूर. आता गोल गोल फिरवा. गोल गोल हळूहळू हळूहळू करा. गोल 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 फिरवा. एक एनर्जीचा बॉल तयार करा. इथे एनर्जीचा बॉल तयार, जसा दाखवला ना मी तुम्हाला, तसा इथे बॉल तयार करायचा आहे रेखीचा. हा बॉल स्वतःसाठी ग्रहण करायचा आहे. हा लक्षात ठेवा. जवळ दूर करून बॉल स्वतःसाठी प्रोटेक्ट करायचा आहे. वेळ कधी सांगून येते का कुठची आपल्यावर? नाही ना. कधी ऍक्सिडेंट होतं, काय होतं, आपण बाहेर जायचं असेल, कुठे काय करायचं असेल, कामं आपल्याला बाहेर जाऊन करायची असेल, गाडीवरून जातो किंवा पिकनिकला जातो आपण, तेव्हा असा बॉल क्रिएट करायचा एक आणि असा डोक्यावर घ्यायचा आहे तो आणि सोडायचा त्याला. असा सोडून द्या हात, असा शरीरावरून सोडून द्या त्याला. इमॅजिन करायचे, भावनांवर काम करते रेखी. सोडून द्यायचा त्याला. प्रोटेक्शन, एक प्रोटेक्शन शिल्ड आपल्या भोवती तयार होते. व्हाईट कलरचं वलय तुम्हाला दाखवलेलं ना, तसं तयार होतं ते. बाहेर जाताना आपण हे करून जायचं. कुठे लांब जात असो काय असो, आपण रेखीचे साधक आहे ना आता, तर हे करून जायचं. जसं ऍक्सिडेंट होणार असेल, काल पण मी काल का परवा तुम्हाला सांगितलं, जसं ऍक्सिडेंट होणार आपल्याला, तर म्हणजे आपले जे भोग असतात ते आपल्याला भोगायला लागतात, पण जे हातावर जायचं असं ते बोटावर जातं. तुम्हाला बोलली ना मी, तसं आहे ते. आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं हे रेकीचं. हा एनर्जी बॉल स्वतःसाठी ग्रहण करायचा आणि ऊर्जा मला आपल्या जीवनामध्ये त्या स्थापित करायच्या आहेत. प्रत्येक क्षण आरोग्य व दीर्घायुष्याची प्राप्ती करायची आहे. ते बोलताना बोलायचं, मला दीर्घायुष्य लाभलेलं आहे, मी निरोगी आहे, मी स्वस्थ आहे. बाहेर जाताना वगैरे किंवा घरात पण असं केलं तरी एकदा चालेल.
आणि मग दिव्य रेखी शक्तीचे थँक्स बोलायचे दिव्य रेखी शक्तीला. थँक्स दिव्य रेखी शक्ती, थँक्स टू मी, थँक्स युनिवर्स. आपण घरातून बाहेर जातो, 10 दिवसासाठी जातो, कधी कधी जातो ना, गावी जातो, कुठे जातो, आपले दागिने असतात घरामध्ये, आपल्या घरामधली माणसं असतात, तर आपल्याला पण ती भीती असते की बाबा घरात चोरी होऊ नये. म्हणून हा सेम बॉल जसा सांगितलाय ना, तसा हा बॉल क्रिएट करायचा, जसा सांगितलाय तसा, दूर जवळ दूर जवळ, गोल गोल फिरवून वगैरे जसा सांगितलाय तसा बॉल तयार करायचा तो. आणि पूर्ण आपल्या घरात म्हणजे घरातल्या व्यक्तींचं नावं घ्यायची, गाडीचं नाव घ्यायचं, आपल्या घरात दागिने आहेत त्यांचं नाव घ्यायचं, आणि दारातून आपल्या जाताना दाराजवळ जाऊन असा पूर्ण स्प्रेड करायचा, पूर्ण असा स्प्रेड करायचा घरामध्ये. हा, म्हणजे पूर्ण घरामध्ये स्प्रेड होतो तो. मग तुमच्या घरामध्ये कोणी येऊ पण नाही शकणार. पण त्यासाठी तुम्ही एक दिवस कराल, दुसऱ्या दिवशी कराल असं नाहीये. रेखीची प्रार्थना करून करायचंय, ॲटुलमेंट घेणं जरुरी आहे. घरांसाठी, घरातल्या सदस्यांसाठी वगैरे निगेटिव्ह एनर्जी पण घालवायची असेल, समजा तुम्ही हा बॉल तयार केला आणि पूर्ण घरात फिरला, माझ्या घरातली पूर्ण निगेटिव्ह एनर्जी पूर्ण घरामध्ये, दरवाजापासून हा बॉल तयार केला, दरवाजापासून पूर्ण घरात फिरायचं, माझ्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल ती पूर्ण निघून जाऊ दे. आणि मिठाचा काल बाऊल दाखवला होता ना तुम्हाला, पाण्याचा मीठ टाकलेला, त्याच्यात टाकायचा तो आणि टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करून टाकायचा. समजतंय का? आहेत काय प्रश्न तर सांगा, कारण तुम्हाला मीच बोलते, नाही तर समजतंय की नाही तुम्हाला? राधिका मॅडम समजतंय मॅडम. समजतंय मॅडम. समजतंय ना? समजतंय. स्वाती थोडं मॅडम, गोंधळ होतो पण समजतंय. नाही तुम्हाला जर नाही समजलं ना, तर व्हिडिओ तुम्ही देतेच आहे ना, ते तुम्ही थोडं हळूहळू बघत जा, म्हणजे तुम्हाला समजेल. 2-3 वेळा, 2-3 वेळा बघितलं ना, तुम्हाला आपोआप येणार. जर तुमचं हे दुखत असेल ना, शरीरामध्ये कुठे पेनिंग असेल ना, तर ते पण तुम्ही करत चाललात ना, तर खूप चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे उद्याचं मेडिटेशन इतकं चांगलं आहे ना, कोणी मिस करू नका. उद्या आपला लास्ट डे आहे आणि शनिवारी ॲटुलमेंट असेल. तर आता मुग्धा मॅडम, तुम्ही तर जॉबला आहे, मग तुम्हाला कधी जमेल ॲटुलमेंट घ्यायला? हा, मी सॅटर्डेला आहे, तुम्ही सांगा कुठचा तुम्हाला टाइम. हा, मग ह्याच टायमाला घ्यायचं का सकाळी घ्यायचं, ते तुम्ही ठरवा तुम्ही सगळ्यांनी, मग मी तसं देईन. कारण त्या दिवशी शिकवायचं वगैरे नाही, उद्याचा लास्ट डे आपला असेल. आता बहुतेक सगळं सगळं पोर्शन झालेलं आहे कव्हर आपलं शिकवून. तर तुम्हाला ॲटुलमेंट मी शनिवारी देईन. आणि उद्याच्या दिवशी मेडिटेशन असेल ना, खरंच तुम्हाला पण मुग्धा मॅडम जमत असेल ना, तर खरंच करा अटेंड. तुम्ही किती वाजता जॉबला जाता? ट्रेनिंग होते. अच्छा, मग यायला तुम्हाला यावाला घरी असतं? हं. घरी जाईल. नाही ठीक आहे, मग रेकॉर्डिंग नाही, ह्याची आम्ही रेकॉर्डिंग नाही देत, फॉरगिवनेसची. ठीक आहे. अटेंड करेल मी. घरी ते असते, सुट्टी असते. उद्याचं पण तुम्हाला नाही देता येणार मला, आणि उद्याचं उद्याचं पण नाही, ॲटुलमेंट पण देत नाही. जेव्हा ग्रँड मास्टर होता ना, तेव्हा तुम्हाला आम्ही शिकवतो ॲटुलमेंट. मी दीक्षा म्हणजे ॲटुलमेंट तुम्हाला काल परवा विषय शिकवला ना, दीक्षा देणार मी तुम्हाला. तुमची एनर्जी 10% वाढवणार मी. ते ते आहे. आता जसं तुम्ही मी जे शिकवलं, बॉडी पॉइंटला तुम्ही जसं हिलिंग करणार, जेव्हा मी तुम्हाला दीक्षा देणार ना, तेव्हा तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह होणार हे प्रोसेस रेकीची. ओके. त्यासाठी अटेंड करेल. ड्युटी भरून अटेंड करेल. ओके, हा जितकं करा. शक्य होईल तितकं. करा शक्य, आणि जमलं असतं डोळे मिटून जर जमत असेल ना, तर खरंच करा. म्हणजे उद्याचं एवढं चांगलं आहे ना, तुम्ही खरंच आठवणीत ठेवाल. केलं होतं. छान होतं. हं. Meditation. आता ह्याच्यातलं तुम्हाला काय समजलं, नाही समजलं, तर काय प्रश्न उत्तर असतील तर विचारा. आज कसं गुरुवार आहे ना, त्याच्यामुळे जरा कमी आहे सगळे. काय समजलंय का? काय प्रश्न आहेत का? ओके. काही गोष्टी समजल्या. नाही, रेखीमध्ये जसं जसं तुम्ही याल ना, तुम्हाला खरंच खूप म्हणजे तुम्ही तर नर्स आहेत ना मॅडम, तुम्हाला तर खूप चांगलं लक्षात ठेवा, तुम्हाला किती बेनिफिट आहे.
जर रेकी शिकलात लाईफ टाईम तुमच्या बरोबर राहणार रेकी. ऍक्च्युली मला बरेच दिवस करायचं होतं. मिळालं इन्स्टावरून म्हणून मी जॉईन केलंय. नाही नाही ऍक्च्युली ऑफिसमुळे इच्छा होतं माझं. नाही पण माझा आता ओके. आणि आता ह्याच्या पुढचे सेकंड लेवल आहे, थर्ड लेवल आहे, मास्टर लेवल म्हणजे, आणि त्याच्यानंतर ग्रँड मास्टरी असते. जसं जर ह्याच्यानंतरचं पुढे चांगले अनुभव आहे म्हणजे अजून मॅजिक आहेत ह्याच्यामध्ये, भरपूर मॅजिक आहेत ह्याच्यामध्ये, हे तर काहीच नाहीये. पण हे जसं तुम्ही सेकंड लेवल थर्ड लेवल जेव्हा शिकाल ना, त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप मॅजिक आहे. खूप रेकी का खूप सारं देऊन जातं आपल्याला, की तुम्ही आयुष्यभर त्याला सांभाळून ठेवाल आणि आयुष्यभर तुम्हाला कमी पडेल, पण ती रेकी आई तुम्हाला देतच राहील, ते कमी पडेल इतकं रेकी आई देते. म्हणून माझा मी सेकंड लेवलचा आणि थर्ड लेवलचा कोर्स लॉन्च करते. त्याची तुम्हाला ओके. माहिती देते मी. एकच मिनिट. हा, आपला कोर्स असेल सेकंड लेवलमध्ये पण भरपूर काही शिकायला भेटणार आहे आपल्याला. माझा कोर्स पेड असणार तो, सेकंड लेवलचा, थर्ड लेवलचा, फोर्थ लेवल मास्टर लेवल म्हणजे थर्ड फोर्थ मास्टर लेवल येते. तर आज कोण ओके. जर घेईल हा कोर्स, तर त्याला कमी प्राईजमध्ये मिळणार आहे. 3,333 मध्ये मिळणार आहे. जर इंटरेस्ट असेल कोणाला. हॅलो, माईक ओपन मला करा आहे सगळ्यांनी. मॅडम. कुठे कुठे नाही, ऑनलाईनच कुठे शिकवणार मी, ऑनलाईनच शिकवणार तुम्हाला सगळं. कुठे यायची गरज नाहीये, कुठे जायची गरज नाहीये. ऑनलाईन तुमच्या टायमामध्ये शिकवणार मी. जसा एक सगळ्यांना सुटेबल टाइम होईल तसा एक टाइम मी घेणार म्हणजे. ओके. हा, ओके. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा सगळ्यांनी. काढला का सगळ्यांनी? हा. हम्म. तुम्हाला खूप काही शिकायला भेटतं याच्यामध्ये. आपली खरंच खूप प्रगती होते चांगली. तुम्ही विचार पण नाही करणार कुठच्या लेवलला तुम्ही पोचाल. जेव्हा मी बरेच वर्षापूर्वी शिकली होती तेव्हा मी पण, मला काहीच माहीत नव्हतं रेकीविषयी. पण जसं म्हणजे मी पण थोडी आजारीच होती, मला पण खूप कंटाळा आलेला. तर मी म्हटलं बघूया काय विषय आहे रेकी म्हणून. मी तर कधी ऐकला पण नव्हता तेव्हा. मी शिकली आणि मला इतका फायदा झाला ह्या रेकीचा, इतका फायदा झाला की म्हणजे खूप चांगला फायदा झाला. हा किती दिवसांचा कोर्स आहे मॅडम? पण लेवल 25 फोर दिवस पर्यंत. जातो तुम्हाला पूर्ण मास्टर लेवल पर्यंत. लेवल पण 4. हा, 25 दिवस जातो. ओके. आणि डेली त्याच्यामध्ये करणार. ॲटोलमेंट असतात तुमचे. आत्ता जशी मी ॲटोलमेंट देणार शनिवारी, तुमची 10% फक्त एनर्जी वाढणार. आणि मग सेकंड राऊंडमध्ये म्हणजे सेकंड थर्डला तुमचे 50% मास्टर लेवलपर्यंत पूर्ण 100%. आणि जर तुम्हाला ग्रँड मास्टरी करायची असेल तर ती एक वेगळी आहे ॲटोलमेंट. ओके. आणि मला एक म्हणजे घोषित करायचं आहे की ज्यांना जर खरंच माझ्याबरोबर काम करायचं असेल हिलरचं, मला हिलर घडवायचे, म्हणजे एक बॅच मला अशी करायची आहे, ते फक्त हिलिंग देतील. त्याच्यासाठी कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला जॉईन व्हा. मी त्यांना शिकवणार, त्यांना चांगल्या पद्धतीत हिलिंग कसं करायचं काय, म्हणजे समोरच्याला हिलिंग देता आली पाहिजे आजारी पेशंटला. कारण तुम्हाला माहिती आहे ही विद्या ना आपल्या इथे थोडंसं कमी आहे. असं ग्रँड मास्टरची एक्सचेंज. मुग्धा मॅडम एक मिनिट, जरा मेसेज टाका परत. हा कोर्स आहे पूर्ण मॅडम, कोर्स करायला लागतो हा. तुम्ही डायरेक्ट ग्रँड मास्टरची नाही होत, तुम्हाला हे कोर्स करत करत पुढे जायला लागतं. हॅलो, माईक ओपन करा आता सगळ्यांनी. आपल्याला बोलायचंच आहे, झाला विषय आपला पूर्ण. उद्याचं मेडिटेशन आहे महत्वाचं, यायचं सगळ्यांनी. ओके मॅम. हा, ते मी तुम्हाला जसं तुम्ही सेकंड लेवलला याल ना तसं मी तुम्हाला ते ठरवून सांगेन. कारण ग्रँड मास्टरची लगेच बॅच नाही लागत, त्याला थोडा टाइम लागतो.
मॅडम शिवानी मॅडम, हा जे तुम्ही आता कोर्सची फी सांगितली त्याच्यामध्ये आता ती फ्री होती म्हणजे 1, 2, 3, 4 ह्यात सगळ्या लेवल होणार का? हा त्या पेडमध्ये होणार हो. हा म्हणजे पेड 3,000 केल्यानंतर त्या सगळ्या तीन लेवल हजार तुम्ही तीनशे शिकवणार ना? तेहतीस मध्ये सगळ्या होणार तुमच्या लेवल, फक्त ग्रँड मास्टरी सोडून. ग्रँड मास्टरची अच्छा, वेगळी ग्रँड आहे. मास्टर सोडून. ओके. आणि साधारण हा 25 दिवसाचा म्हणजे कोर्स आहे थोडक्यात. हो 25 दिवसाचा. आणि आणि तुम्ही याच्यामध्ये आम्हाला जर आधेमध्ये काही अडलं वगैरे तर तुम्ही हेल्प करणार? हो नक्की नक्की, तुमच्या बरोबर मी आयुष्यभर असणार. तुम्ही कधी पण मला कॉल करा, कधी पण तुमच्या बरोबर असणार मी. तुम्हाला कधी कुठे काय अडलं तरी. आणि मला रेकी हिलर घडवायचंय, त्याच्यावर पण तुम्ही जरा लक्ष ठेवा. ओके. तुम्हाला माहित ना तुम्ही काय मॅम मला शिकताय ते. इंटरेस्ट व्हीलर होण्यासाठी. अच्छा. हा तर म्हणजे तुम्ही जेव्हा कधी हा विचार कराल ना की रेकी हिलिंग साठी एक बॅच बनवायची आहे वगैरे, हा तर हा. त्यावेळेला मला म्हणजे तुम्ही सांगा, ओके ओके जेणेकरून आय विल जॉईन. ओके ओके ओके. आणि मॅम हे 1, 2, 3, 4 जे आहेत रेकीचं लेवल्स त्याच्यामध्ये काय काय सिलेबस असेल? एकच हॅलो. मिनिट थांबा. हा हा बोला. एकच मिनिट थांबा जरा, मी सांगते तुम्हाला. एकच मिनिट. सिद्धू आपल्याला सेकंड लेवल मध्ये जायचंय. सिद्धू बंद केले पटकन ये. पीच ना हम्म, ओपन कर. हम्म. हा विचार तुला माहित नाही. वर्णच बघ, वर्णच विचार. वरती जा. वरती काय विचार? हा हे सेकंड लेवल मध्ये बघा. हा रेकी चिन्ह, दूरस्थ रेकी, डिस्टन्स हिलिंग बोलतो ना आपण. हॅलो, ऐकायला येते का? हो हो हो. हा हे ऐकायला बघा, येतंय. हो, हो. ह्याचा येतंय, एक येतंय. स्क्रीनशॉट काढून घ्या. टेलिपॅथी, हे लेवल 2 मध्ये असेल. जेव्हा तुम्ही लेवल 2 मध्ये एंट्री कराल तेव्हा मी 3 मधलं दाखवेन तुम्हाला काय काय असेल ते. समजतंय का तुम्हाला हे? हो, हो. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे बघा, तरी मी दाखवते सगळं तुम्हाला, बघून घ्या फास्ट मध्ये. हे टेलिपॅथी आहे ना, इथून तुम्ही दूर असलेल्या माणसाला पण तुम्ही हिलिंग करू शकता. जसं गावी आहे, अमेरिकेला आहे, कुठेही असेल जगाच्या पाठीवर कोणी, तरी तुम्ही हिलिंग देऊ शकता. किती मॅजिक आहे तुम्हाला माहिती आहे हे? हे विश बॉक्स आहे, असं कोण दाखवत नाही. हा कपूर दिवा आहे, याच्याने पण किती फायदे होतात घरामध्ये. ठीक आहे, बस एवढं तुमच्या माहितीसाठी, एवढं ठीक आहे. समजलं आहे का? हो हो हो. रेखाताई उशिरा आलात एक्सक्यूज मी का? मॅडम. हो मॅम. खूप छान होतं आजचं. आता जरा पेमेंट केले तर क्लासेस कधीपासून चालू होणार? ते मी तुम्हाला तारीख ठरवून सांगणार. अच्छा. मला स्क्रीनशॉट ओके. कसला पाहिजे म्हणजे तुम्हाला पेमेंट किती? स्क्रीनशॉट मॅडम?
रेखा मॅडम तुम्हाला कसला स्क्रीनशॉट पाहिजे? रेखा मॅडम कोणाला कसला स्क्रीनशॉट पाहिजे? हा बोला प्रगती मॅडम बोला. मला काय विचारायचं होतं की पैसे भरल्यानंतर साधारण किती दिवसात तुम्ही म्हटलात ना तारीख सांगतो म्हणून. हा आता आपण नवीन वर्षाची सुरुवात करतोय ना, नवीन वर्षापासूनच सुरुवात अच्छा. होणार ती. हा तेव्हाच करा हा म्हणजे आणि मग पेमेंट कधीपर्यंत करायचं आहे? तुम्ही आत्ताही करू शकता, कधीही करू शकता, अच्छा. आता करू शकता. आत्ता तर ॲट अ टाइम ठीक आहे, म्हणजे मी तो बोनस पॉईंट दिलाय कमी पेमेंटचा. तुम्ही ओके. जसं उशीर कराल तसं पैसे वाढत जातात. ठीक आहे मॅम. आणि कोणी पेमेंट करेल तर मला स्क्रीनशॉट पाठवा माझ्या नंबरवर. आपल्या ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट पाठवा. आणि ओके. आणि चालेल मॅम. उद्याचा सेशन कोणी पण खरंच खूप महत्वाचं आहे, मिस करू नका. खूप मेडिटेशन महत्वाचं आहे. ओके. आणि परवा आपली अटुलमेंट आहे ती पण कोणी. हा मला विचारायचं अटुलमेंट किती वाजता घेऊ? आपला 4चा जसा क्लास आहे तेव्हाच घेऊ का? मॅडम चालेल. कारण अटुलमेंट घेतल्याशिवाय तुमच्या एनर्जी ऍक्टिव्ह नाही होणार हा, लक्षात ठेवा. सगळ्यांना हा टाइम ठीक आहे? शनिवारी 4 वाजता आणि उद्या 4 वाजता यायचा प्रयत्न करा. आपलं सिलेबस झालेलं आहे सगळं आता शिकवून. आणि ज्यांना जर लिहून ठेवायचं आहे तर त्यांनी व्हिडिओ बघा. मी व्हिडिओ क्लोज करणार आहे थोडे दिवसांनी. जे पेड नाहीये त्यांच्यासाठी नसणार ते. मी काढून टाकणार व्हिडिओ ते नंतर ग्रुपवरून. नाही टाकलाय ना, आज पण टाकला, आजचा पण जाईल. फक्त एक नेट इश्यूमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला माझा. आजचा पण टाकलाय, कालचा सॉरी. आजचा पण येईल. उद्याचा नाही येणार आणि परवाचा नाही येणार. आम्ही ते मेडिटेशन खूप महत्वाचं आहे, ते कोणाला देत नाही. अटुलमेंट कोणाला देणार नाही. फक्त जे पेड असतील त्यांना मी जो सेकंडचा पण राहिलाय ना माझा, तो पण मी देईन मग तो व्हिडिओ. जे पेड असतील त्यांना. ओके. कोणाला काय डाऊट वगैरे प्रश्न उत्तर काय विचारायचे आहेत का? कॉन्टॅक्ट करावी लागेल ना. हो, कॉर्ड कटिंग करायची प्रत्येक वेळी. तुम्हाला जर आत्ता विसरलात, लक्षात घ्या, आत्ता विसरलात पण झोपायच्या आधी कॉर्ड कटिंग करणं जरुरीच आहे. करून घ्या. मी नकारात्मक भावनांपासून कॉल एक मिनिट, तुम्ही कट करताय ना आधी, तुम्हाला दाखवते. कट करून घ्या सगळ्यांनी. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे 3 वेळा. कट कट कट. उद्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट उद्या अगरबत्ती, म्हणजे तुमचं असं वातावरण इतकं छान करायचं. ज्या रूम मध्ये बसाल तो एकदम शांत पाहिजे. पाणी पिऊन बसा. अगरबत्ती किंवा दिवा लावायचा. तुम्हाला काय दोन्हीपैकी एक पॉसिबल असेल तर. थोडा हलका सेंट आवडत असेल तर हलका मारायचा. आणि ज्याला झोपून करायचंय त्यांनी झोपून करा, ज्याला बसून करायचंय त्याने बसून करा. गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल जसं तुमच्या, म्हणजे तुम्हाला जसं कसं करायचं तसं सोपं वाटेल तसं. गुडघ्यांचा प्रॉब्लेम असतो ना, म्हणून सांगते. खुर्चीत बसलं चालेल ना मॅडम? आ तसं खुर्चीत हो बसलं हो तरी चालेल हो ना मॅडम? हो, कसं पण तुम्हाला जसं अवेलेबल, जसं तुम्हाला वाटेल कम्फर्टेबल, तुमच्या कम्फर्टनी करा कसं पण. फक्त लादीवर पाय वगैरे ठेवू नका. काहीतरी आसन हंतरा, पायाखाली काहीतरी घ्या, चप्पल घाला. ओके. हा मॅम, मला असं विचारायचं होतं, आपण रेतीला कॉल करतो. हा आता समजा आपण सकाळी कॉल केला हा आणि कॉर्ड कटिंग करायला विसरलो दिवसभरात, हा, तर मग रात्रीच केलेली चालते का? चालेल चालेल की चालेल. त्या वेळेलाच, की त्या वेळेला त्या वेळेची करायची? म्हणजे ज्या त्या वेळेला वेळेचे कॉल असं नाही, पूर्ण करतो. दिवस पण असेल तरी. मी त्या वेळेला का सांगते, हेच तर असतं ना की आपण हा विसरतो. हा विसरतो. हा. म्हणून ओके. माझ्या मते मी तरी आहे ना, जेव्हा करते माझं काम झालं की लगेच कट करून टाकते. मग मला परत पाहिजे, तुम्ही किती वेळा पण करू शकता. असं नाही की एकदाच हा करायचं, रेखीला एकदाच बोलवायचे, किती वेळा पण करू शकता. हा. आणि जर आपण नाही केलं कॉर्ड कट तर काही प्रॉब्लेम आहे? नाही, कॉर्ड कट करायलाच प्रॉब्लेम लागते. आपली नाभीपासून उत्पत्ती आहे. मला त्याच्यामध्ये तेच चांगला प्रश्न विचारलात. हा नाभीपासून हा उत्पत्ती आहे ना, मग बॅड हा. एनर्जी पण नाभीतून एंटर करतात, लक्षात ठेवा.
ओके. हां. मला त्याच्यामुळे तेच जाणून घ्यायचं होतं की काय? हां, मग कॉर्ड कटिंग मस्ट आहे, करायलाच पाहिजे ती. ओके. ओके. हां. मला तेच जाणून घ्यायचं होतं की नाही केलं तर काय प्रॉब्लेम आहे त्याचा? नाही, करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. ओके, ओके, ओके. बाकी ओके. काय? अजून कोणाला प्रश्न आहे का? क्लोज करू? नाही, थँक यू मॅम. खूप छान सांगितलं तुम्ही. हां, आणि मला जरा एकदम रिप्लाय मस्त. द्या लिहून वगैरे आपल्या ग्रुपवर. हं. हो हो हं, हं. रेखा मॅडम, चालेल. आज आलात नाही हां, तुम्ही. बोला मॅडम. आज उशीर झाला. हो ना, थोडा उशीर झाला होता. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या, व्हिडिओ पाठवेन ना, बघून घ्या तुम्ही. आणि जरा मला हो. हां, रिप्लाय द्या मला चांगला. प्रगती मॅडम, हो हो नक्की नक्की ग्रुपला आपल्या शेअर करा. ग्रुपमध्ये शेअर करू हो, फीडबॅक. हो, नक्की. सगळ्यांना ते थँक्यू, छान थँक्यू गेले माझ्या एवढे रेखीच्या. दिवस खूप छान शिकवलं मॅम. खूप छान आनंद शिकवलं. वाटला, खूप नॉलेज मिळालं खूप हे मिळालं. थँक्यू, आणि थँक्यू. समजायला हा लागलं विषय थोडं. माहिती नव्हता तर त्या विषयासंदर्भात थोडंसं सखोल ज्ञान मिळालं आणि अजून जॉईन झाल्यानंतर अजून मिळेल. मिळेल. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नक्की रेखी तुमच्या बरोबर हो. म्हणजे लाईफ टाइम पर्यंत चालेल. तुम्ही एक अनुभवाल की खरंच म्हणजे खूप खूप बेनिफिट आहे त्याचे, खूप बेनिफिट आहे. तुम्ही घेतच घ्याल पण तेवढे तुम्हाला कमी पडेल. खरंच या तुम्ही सेकंड क्लासला, थर्डला, तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे. ओके.